मी आपल्या कल्याण शहरामध्ये माझे मित्र संजय जगताप साहेब यांच्या घरी आलेलो आहे आणि माझं मन इतकं प्रसन्न झालंय की या बुद्धकुटी मी नाव ठेवल्या घराला. त्यांच्या घराचं मी डेकोरेशन बघितलं सर, तर मला आपल्या समाजात प्रत्येक माणसाने हे असे ऑप्शन घरात ठेवावे की जेणेकरून आपलं घर उंचावून दिसेल आणि आपल्या घराचं पण नाव होईल आणि आपले राहणीमान विचार आणि पंचशील आपण कसं बाळगतो सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. म्हणून मी आज यांच्या घरातून बघा संजयतामध्ये बघा लग्नाच्या आधीचे फोटो आहेत, रिटायरमेंटचे फोटो आहेत, दुसरे फोटो यांचे हे त्यांनी वेगळेच काम केलं इतके वर्ष. 60वा बर्थडे केला त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरामध्ये फोटो लावले बघा, इतके कॉस्टली आहेत आणि आजच्या काळात आपण कोणी लावत नाही. म्हणून मला असं वाटतं की ज्यांना कोणाला अशी इच्छा असेल फोटो लावायची त्यांनी माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करावा आणि संजय जगताप साहेबांसोबत कॉन्टॅक्ट करावा. त्यांच्या आईवडिलांचा मी आशीर्वाद घेतो आणि त्यांच्यामुळे आज संजय जगताप मला भेटलेले आहे. तर ते नसते, बाबासाहेब नसते तर संजय जगताप साहेबांना आज नोकरी भेटली नसती, आरक्षण भेटलं असतं. म्हणून त्यांच्या आरक्षणामुळे आज मोठे झालो आणि आज बुद्धकुटीमध्ये मी आलो. त्यांच्या घरात त्यांना ज्यावेळी इंटरेस्ट झाले त्यावेळेस त्यांना इथे भारतीय रेल्वे त्यांना हे मोठी गिफ्ट दिली. बाबासाहेबांसोबत एक भारतीय रेल्वेचं त्यांना चित्र दिलं बघा, किती सुंदर आहे. जर आपण बघितलं तर बघ नोटांमध्ये त्यांचं नाव टाकून दिलेलं आहे. बुद्धाची मूर्ती घरात आहे आणि इतकं चांगलं आपल्याला बघायला मिळतंय. आज कोणीच आपण हे बघा भारतीय संविधान बाबासाहेबांच्या हातात दिलेलं आहे. म्हणून मी भारतीय संविधानात जय म्हणतो आणि जय संविधान नारा मी पूर्ण भारतात लावला आहे आणि पूर्ण भारताचे विपक्ष लोक आज जय संविधान म्हणतात. आणि बुद्धकुटी बघा, की बुद्धाचे बघा किती चांगलं फोटो लावला की ते दिसणार नाही आपल्या घरामध्ये. इतके चांगलं सुंदर त्यांनी आपलं घर रचलेलं आहे. म्हणून जो व्यक्ती माझा हा व्हिडिओ बघेल आणि त्यांना असं वाटते आपण असं घर सजावट करावं, लग्नामध्ये, बड्डेमध्ये, आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये जर तुम्हाला काही वाटलं की मी असं घरात फुलांचा फोटोचा पैशांचा हार कसा लोक त्याच्यात ते घरात ठेवायचा असतो, असं आपण सगळ्यांनी करावं. असं मला ह्या आपल्या भारतीय समाजातील बौद्ध लोकांना, बौद्ध असू द्या, मुस्लिम असू द्या, एसटी असू द्या, ज्यांना बाबासाहेबांनी देशात संविधान दिलं, त्यांनी संविधानाचे फायदे घेतले, अशा सगळ्या व्यक्तींना मी आज इथून कल्याण शहरातून संजय जगताप साहेबांच्या घरातून मी तुम्हाला आवाहन करतो आणि अपील करतो की असंच राहणं फार योग्य आहे. असं आपण मोठे आहोत दाखवणं महत्त्वाचं नाही, पण आपण कसे प्रॅक्टिकली वागतो हे महत्त्वाचं आहे. आज आपण मोठे खर्च करतो, परंतु आपल्या घरात आलं की बाबासाहेब बरोबर फोटोसुद्धा नसतो, बुद्धाचा फोटोसुद्धा नसतो. परंतु संजय जगताप साहेबांनी आपल्या ह्या पूर्ण आयुष्यामध्ये एवढं चांगलं काम केलं. म्हणून मी त्यांना त्यांच्या घरी आलो, चहा घेतला, नाश्ता घेतला आणि त्यांच्या स्टुडिओला भेट दिली. म्हणून त्यापुढे जर तुम्हाला वाटलं की असं काही करावं त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावं. स्टुडिओ आणि स्टुडिओला पण त्याचा एक गाण्यासाठी करावं स्टुडिओ त्यांनी टाकलेला आहे. त्यांचं मुलंसुद्धा आता व्हिडिओ शूटिंग आणि रेकॉर्डिंग एडिटिंग शिकतो आहे. त्यांनासुद्धा त्यांनी त्याची फायदा घ्यावा. इकॉनॉमिकल ते काम करतात. किंवा बोलतो, थांबतो. जय भीम, जय भारत आणि परत एकदा संजय जगताप साहेबांना शुभेच्छा येतो. जय भीम, जय भारत, जय संविधान, नमो बुद्ध.